सर पार केलं बघा. सर पाय कुठं काय तुमचा? ओ सर पाय कुठं काय? ओ ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए उमेश. हाय हॅलो नमस्ते अँड गुड मॉर्निंग. माझं नाव शुभम आणि आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आज आमच्या सरांसोबत आम्ही चाललो निघालो महाशिवरात्रीसाठी गांगलवाडी येथे. तर गांगलवाडी प्रवासामध्ये आमचे काही मित्र आहेत, त्याची तुम्हाला मी ओळख करून देईल थोड्या वेळात. त्याचबरोबर थोड्या वेळात म्हणजे इथून आम्ही प्रस्थान केलेलं आम्ही गांगलवाडीकडे. तर ठीक आहे, तुम्हाला थोडंसं म्हणजे गांगलवाडी म्हणजे सिद्धेश्वर असे तर गावाचं नाव आहे. तर ठीक आहे, तुम्हाला ओळख करून देईल मित्राचे आमचे. तर आमचे मित्र म्हणजे वैभव राखोंडे हे समजे आमच्या बरोबरची होती, पण 1 वर्ष गॅप पडल्यामुळे थोडेसे मागे राहिले. तर तुमची ओळख करून देतो आमचे मित्र. आणि या ट्रिपमध्ये आमचे सर प्रोफेसर देवाळे सर हे सुद्धा आमच्यासोबत येणार आहेत. तर त्याबरोबर आमचे मित्र वैभव राखोंडे आणि BCS सेकंड इयर कुणाल कांबळे आणि तुझं BCS सेकंड इयर कार्तिक चव्हाण आणि आमचे मित्र म्हणजे ज्युनियर आकाश वरड साहेब तर आणि आमचे दुसरे सर म्हणजे प्रोफेसर दत्ता घोलप सर आणि आमचे म्हणजे BCS चे मित्र परिवार आदित्य थोरा साहेब जीवन बघा. आमच्या जीवनचे हेअरस्टाईल बघू शकता तुम्ही. आमचे शरीफ सुरेंद्र भाऊ भगत. हां, सुरेंद्र साहेब भगत. तर त्याचबरोबर आमचे मित्र श्री हे समोर गेलेत बघा, थांबा थोडे 1 मिनिटात. तर श्रेयश शिंगोले साहेब आणि उमेश सुनाडे साहेब थोडे समोर गेलेत, त्यामुळे त्यांची ओळख आम्ही थोड्या वेळानं करून देऊ. तर या ठिकाणी गाडीची रेसिंग केबल खराब झाला होता, तर गाडी खूप आवाज मारत होती आणि हीटसुद्धा जास्त होत होती. तर त्या कारणानं थोडंसं प्रॉब्लेम झाला. तर खूप साऱ्या दगदगीनंतर आम्ही गांगलवाडी देवस्थानच्या ठिकाणी पोहोचलो. तर त्याच प्रकारे आपण पोहोचलो गांगलवाडीमध्ये आणि आमच्या गाडीचे हाल अशी रेस प्रॉब्लेम झाली थोडीशी. मला माझ्या या गोष्टीवर हसू येतं का, तर आता बोलून का फायदा नाही. मित्रांना सांगितलं आमच्या की काय झालं ते. आता बघू शकता तुम्ही प्रॉब्लेम काय आहे, का बोलायची म्हणणं काय आहे. कसं वाटेल सर, कसं वाटेल? मस्त वाटेल. जायचा प्रश्न नंतर बघू आपण, आता एन्जॉय करू फक्त बस.
वापस जायचं आहे मला आता. हो. आपले रुमाल बांधून अबे ते नाही ती स्पीड हेच काम करेल. एक्सलेटर वायर तर येईल ना असं वर यायला का एक्सलेटर बे एक्सलेटर असं भाई फुल राहील आपोआप. राहते ती येते का काढावं लागत वायर काढायचं आणि वडायचं असं बरोबर स्पीड वाढते. भाई साहब. ए बोल ना. नमो पार्वती पते हर हर महादेव. अशा प्रकारे आपलं दर्शन झालं आणि आता आपण प्रसाद वगैरे घेऊ. चहा प्रेमी सरची रिॲक्शन बघू शकता चहा पिण्याची. ए वै इकडे पाय. बघू शकता आता मंदिराचा परिसर बघताना आमचे मित्रपरिवार. तर मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर आणि असा लोकप्रिय आहे की ज्या ठिकाणी लोक असे दर्शनासाठी येतात त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी महाप्रसादाची सुविधा देखील आहे. तर ती सुविधा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तुमच्या नजरेसमोर आहे सध्या. त्या ठिकाणी आलू टमाटे मिरची प्रसाद काही त्या साईडला खायला काही त्या झाडाखाली बसले. बघा त्या झाडाखाली बघा आणि झाडाखाली कसं वाटलं तुम्हाला प्रसाद? अच्छा अनलिमिटेड होते. महत्वाचे म्हणजे अनलिमिटेड होते. आम्ही 4-4-5
ते पाण्याचे स्रोत भेटले आम्हाला. हो चला. चला तर असे निष्कर्षावर पोहोचलो की आम्ही हापशीचे पाणी प्यायचे आम्हाला. तर त्या निष्कर्षाच्या बुडाशी जाऊ आपण. तर आपल्या निष्कर्ष म्हणजे हापशी बसलो सध्या आपण पोहोचलो आणि त्या ठिकाणी आपण पाणी पिण्यासाठी आलो आपण या ठिकाणी. स्वादानुसार थोडंसं पाणी. नंदू काकाला ऐकून ते ग्रुप पडायला बघू शकता तुम्ही. ज्या ठिकाणी हळवेस पाणी असतं तर त्याचबरोबर थोडीशी तुम्हाला माहिती मी काही सांगतो. गांगरवाडी आहे या ठिकाणची अशी ही नदी किंवा ओढा सुद्धा म्हणता येईल. कारण की हे म्हणजे असं कोणत्या सिद्धेश्वर धरणाला पासून बनलेली ही नदी किंवा ओढा. त्या ठिकाणी समोर वॉटरफॉल म्हणजे धबधबा सुद्धा आहे. ते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल पण आहे समोर. तर हां त्याच ठिकाणी जवळपास वॉटरफॉल आहे पण या दिवसात नाही ते पावसाळ्यात दिसते. असो बघू शकता या ठिकाणी फोटो शूट जिवलग मित्र. असो हे जिवलग मित्र बघा तुमचे. पोझिशन सांगायचं फोटो कसे काढायचे काय नाही. मी काय दुसरं काय समजू नका. फोटो काढायचा स्टील बॉडी पुढे थोडं. सर तुम्हाला कसं वाटलं सर घोरप सर? मजा आली म्हणून आमचं आता आम्ही निघत आहोत. आमचे बाकीचे गाडी निघलेत आम्ही सुद्धा आता निघण्याच्या मार्गावर जाऊ. एक मिनिट. चलो दिल्ली. रेस्टचा दिवस आज 8वी गाडी आहे आज आणि आली 9वी. ही 9वी घ्या. आता गेल्यावर फिरून नव्हतं माहिती का. इतक्या वेळा सगळे चांगलं होतं. हे एकदम सोडून कमी जास्त केलं की तसं होतं. ओलांडली की झालं माझं. नाही आम्ही सिद्धेश्वर गेलो. झाली फायनली.
झाली फायनली. शकुनी मामा तू बसून गाडीवर. सर तुम्हीच घ्या सर, तुम्हीच घ्या. दोघं बसा ना गाडीवर. नाही जाऊ सर, तुम्ही दोघं बसा की रे. येतो अडीच सोबत. अरे चौघांना बसून किती द्यायचे काका? फायनली झाली. तर या ठिकाणी आपण ज्यूस पिण्यासाठी थांबलोत. सर काय म्हणता सर? क्लच सेट खराब झाल्या तर मेकॅनिक त्यामुळे 250 रुपये लागले.